पगार सुरू केली आहे, नवीन योजना आणली, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. सगळी योजना बायांसाठी 50% सूट, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये. आम्हाला काय? मुख्यमंत्री तुम्हाला काढेल एखादी योजना. अहो काढलीच पाहिजे, ती योजनेच नव्हतं पाहिजे. भाऊ माझा लाडका. हा ते सगळं जाऊ द्या आणि माझा फॉर्म भरा. पैसे दे. अहो सध्याचे तुम्ही टाका, माझा पगार आला की त्यातून काटून घ्या तुमचे पैसे. तोय पगाराचं काय खरं? येतो का नाही येतो? मग ते सगळे लोक येण्याचे का फॉर्म भरायले? त्या लोकांचं माहित नाही मला, पण तो मेंदू फुटणे दे बाय. माहिती जरा प्रेमाने बोलायला बर का. धमकी देऊ राहिली काय मला? मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हटलं, ती मी लाडकी. अहो मला तर जर खायला पैसे नाही तर फॉर्म भरायला कुठून पैसे आणू मी? माझ्याकडे आहे बाजार, देऊ का चाट टाकून? जाऊ दे, भरतो मी फॉर्म, पण त्याला कागदपत्र लागतात. ये त्या कागदांवरचे पत्र आणा काढून. अहो भाऊजी करून सकाळी एवढा तमाशा करू राहिले. अहो तुमचा पहिलेच मेंदू फुटणे दे का? सकाळपासून लांबून लावून धरली, फॉर्म भरायला झाला. काय झालं भाऊजी? तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का? आम्ही पण आता फॉर्म भरायला चालू आहे. चला मग आपण संघात जाऊया. ताई तुमचं काय? माझा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा आहे. काहो ताई, तुमचं नाव वेगवेगळं आहे, टॅक्सीवर वेगळं ना आधार कार्डवर वेगळं. भरून घ्या तेवढा फॉर्म. ताई तसं चालत नाही, शासनाचा नियम खूप कडक आहे. अरे हराम मग माझा फॉर्म काय थंडा आहे का? तसं नाही ताई, तुम्ही नाव दुरुस्त करून घ्या. काय दुरुस्त करायचं? ताई तुमचं टीशीवर नाव शकुंतला शेणपट भानखोरे आणि आधार कार्डवर शकुंतला शेणपट हरामखोरे. मग मी काय भानखोर दिसते काय? तसं नाही ताई, तुम्हाला माहिती आहे तुमचं नाव भानखोरे, मला माहिती आहे तुमचं नाव भानखोरे, पण ह्या कॅम्प्युटरला नाही माहिती. अरे सांग ना मग तुझ्या कॅम्प्युटरला माझं नाव भानखोरे म्हणून. ताई जास्त डोकं नका खाऊ, दुसरीकडून भरून घ्या फॉर्म, मी नाही देत भरून. तसाही तुम्ही नुसतं भाकरी खायलाच बसलो आहे वाटतं. जाते मी दुसरीकडून भरून घेते फॉर्म. ताई तुमचं काय? अहो मला मृत्यू प्रमाणपत्र काढायचंय. अहो ताई, मृत्यू प्रमाणपत्र मेल्यावर भेटतं. त्याच्यासाठी भरू का मग मी आता? कशासाठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र? लाडकी बहीण योजनेसाठी. अहो ताई, त्याच्याकरता मृत्यू प्रमाणपत्र नाही, उत्पन्न प्रमाणपत्र लागतं. लय बदमाश लोक आहे, कधी म्हणते मृत्यू प्रमाणपत्र लागतं, कधी म्हणते उत्पन्न प्रमाणपत्र लागतं, उद्या माझ्या घरावरचे पत्र लागते. ताई ते आम्हाला नाही, सरकारला सांगा. कुठे सरकार? आणा माझ्या पुढे, दाखवते सरकारला. ताई आता नाही भरल्या जात फॉर्म. काऊन? नेट नाही चालू राहिलं. भंगारमध्ये इकून टाका ना कॅम्प्युटर. जा ताई, दुसरीकडून भरून घ्या. जाते तसाही तू पनोती दिसतो. तुमचं काय बोला? लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. का हो, तुम्ही मेहनत पांगळे आहे का? ही योजना फक्त महिलांसाठी आहे. अरे झाकण झुल्या, मी बाजूचा फॉर्म भरायला आलो. असं का? द्या तुमच्या बायकोचं आधार कार्ड. हे घ्या. का हो, तुमच्या बायकोच्या आधार कार्डवर त्यांचं नाव चिंकी शांताराम हुडा फुके. अरे खेकड्या, ते तिच्या बापाचं नाव आहे. त्यांचा उत्पन्नाचा साधा काय? माझ्या खिशातून पैसे चोरणे. अहो तसं नाही, तुमची बायको काम काय करते? माझ्यासोबत भांडण करते. अहो तसं नाही, तुमची बायको पैसे कमवण्यासाठी काय काम करते? अहो पैशासाठी माझ्यासोबत भांडण करते. तुमच्या बायकोची वय किती? तुमची बायको कितवी पर्यंत शिकली आहे? त्याचं तुम्हाला काय करायचं? अरे दुष्काळी हिरो, ते फॉर्म मध्ये लिहायला लागतं. तशी 10 पैसे पण तिला खायापुरती अक्कल नाहीये. आकलीशी शासनाला काही घेणं नाही, फक्त ती शिकली पाहिजे. त्यांचे वय किती? 35 वर्ष. आणा इकडे कागदपत्र. हे घ्या. अरे आता नाही भरल्या जात, नेट नाही चालू राहिलं. कोण नाही चालू राहिलं? बिना आंघोळीच्या दावाच्या फक्त चौकशीच करू राहिला काय? आता काय? उद्या या. आले का? काय? लाडक्या बहिणीचे पैसे. अहो पण ते मग फार्मच नाही भरला. मग तिथे का गोटे खेळायला गेलते का?
भरून घेऊ फारम. सरकारने आम्हा मुलींसाठी एखादी योजना काढली पाहिजे. आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत केले पाहिजे. त्यासाठी सरकारने एखादी योजना काढली पाहिजे. जरा तुम्हाला आमचं नाटक आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवून आमचा आणि शिक्षकांचा उत्साह वाढवा. धन्यवाद.